नमस्कार, मी अमर सावंत, हॅश फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं, विरारच्या आरटीओला आमचं पूर्ण सिस्टम मंडळ गेलं होतं. तिथे आपल्याला दीपक उगळे सर भेटले. त्या साहेबांनी आपल्याला सांगितलं की कारवाई झालेली आहे. तर आम्ही विचारलं कशा प्रकारे कारवाई झाली एमबीओ वरती. त्यांनी मग आपल्याला सांगितलं की आपण त्यांची टीसी सस्पेंड केलेली आहे. तर आम्ही सांगितलं तुम्ही एक काम करा, आम्हाला ती लिस्ट द्या. तर आता मी फोनवरती संपर्क केल्यानंतर मला त्यांनी 3 नावं दिली. धनानी मोटर्स जो हिरोची गाड्या ठेवतो, परत एसटीएस जो होंडाची गाड्या ठेवतोय, तसंच सूर्योदया तो बजाज गाड्या ठेवतो. ठीक आहे, आता हे तर झालंय. आता गंभीर बाब म्हणजे अशी आहे समोर आली आपल्या, की इकडून तर आपण टेम्पररी सस्पेंड केलेलं आहे टीसी त्यांची, पण आता गाड्या येतात तर येतात कुठून? आता असं मला माहिती पडलं, माहिती नाही, आपल्याकडे एक व्हिडिओ पण आलेली आहे त्यांची, की सर्वात मोठा डीलर, ऑथोराइज डीलर ऑटो रेस म्हणून आहे. ऑटो रेस, ठीक आहे, तो ड्रीम बाईक जो एमबीओ आहे आपल्या बोईसरमध्ये, त्याला ह्या गाड्या सप्लाय करतो. त्याची व्हिडिओ पण आपल्याकडे आहे. मग ते कसं काय, ट्रॅफिक पोलिसांचा जेवढं बंदोबस्त असतो आपल्या इकडे, ह्या गाड्या सुटतात कशा काय? बिना रजिस्ट्रेशनच्या गाड्या लांबून येतात कसं काय? म्हणजे बोईसर पालघरमध्ये तर आपण बंदी केली आहे. आता ह्या गाड्या ऑटो रेस करून कोण अधिकृत डीलर आहे तिकडून येत आहेत. आणि त्यासाठी आम्ही पूर्ण सिस्टम मंडळ आहेत ते परिवहन आयुक्तांना थेट भेटणार आहेत. आणि ह्याची टेम्पररी बंदी नाही तर ऑटो रेसला ना धडा शिकवण्यासाठी त्याची टीसी जी आहे, टीसी ती कॅन्सल करायची मागणी आम्ही करणार आहे लवकरात लवकर. आणि एक तुम्हाला एक सावधान करण्यासाठी सांगतोय, आता 19 तारखेला पाडवा येतोय. कुणीही एमबीओ मधून गाडी विक्री खरेदी करू नये. अधिकृत डीलर कडूनच गाड्या घ्या, हीच एक मागणी आपल्याला.